तर चेंबूरच्या सिंधी कॉलनीमध्ये पाणी साचलेलं आहे। सिंधी कॉलनीत अनेक घरात देखील पाणी शिरलेलं आहे। पहिल्याच पावसाचा मोठा फटका इथल्या रहिवाशांना बसतोय। सिंधी कॉलनीत राहणाऱ्या रहिवाशांचे मोठे हाल होत आहेत। दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की सिंधी कॉलनी परिसरामध्ये पाणी साचतं आणि अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरतं। यंदाच्या वर्षी सुद्धा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते। अगदी 8:30 वाजताची काही मिनिटांपूर्वीची चेंबूरच्या सिंधी कॉलनीमधली ही दृश्य आपण पाहतोय। चारचाकी गाड्यांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। तर रहिवाशांना याच पाण्यातून वाट काढावी लागते। जी मुलं शाळेला जाण्यासाठी निघालेली होती, शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आणि ती मुलं पुन्हा एकदा आपल्या घरी परततायत। पण घरी परतत असताना त्यांना गुडघाभर पाण्यातून आपल्या घरामध्ये जावं लागतंय। सिंधी कॉलनी परिसरातली ही दृश्य, ज्या परिसरात पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचतं दरवर्षी, यंदाच्या वर्षी सुद्धा तेच चित्र आपल्याला सिंधी कॉलनीमध्ये पाहायला मिळतंय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, तर रस्त्यावरती सुद्धा पाणी तुंबलेलं आहे। गुडघाभर पाण्यातून वाट काढताना या विद्यार्थिनी सध्या आपल्याला दिसतायत। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझाचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।